भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळत आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्रामधून भाजपचे अनेक नेते आलेले आहेत. दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. अमित साटमजी आलेले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष चुनाव तुमच्या गळ्यामध्ये आहे. काय कशी आजची प्रक्रिया असणार आहे, काय सांगण्यात आले तुम्हाला? नाही, आज या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया आज आहे आणि त्यामुळे ते नॉमिनेशन फॉर्म वरती ज्या ज्या लोकांच्या सह्या आहेत त्या सगळ्या लोकांना उपस्थित राहून तो फॉर्म सबमिट करण्याची जी प्रक्रिया आहे ती आमची एक इलेक्शनची प्रोसिजर असते. ती प्रोसिजर आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये होणार आहे. त्याकरता महाराष्ट्रातनं जे जे लोक या प्रक्रियेचा भाग आहेत ते सर्व आज या ठिकाणी या प्रक्रियेकरता उपस्थित आहेत. मुंबईतल्या विजयानंतर दिल्ली, मुंबईतला एवढा मोठा जो मॅन्डेट जो आहे तो भाजपला दिलेला आहे. कोणाचं क्रेडिट म्हणाल की विकासाचा अजेंडा, मराठीचा मुद्दा एकीकडे होता, हिंदुत्वाचा मुद्दा एकीकडे होता? हा विजय हा मराठी माणसाचा विजय आहे, हा मुंबईकरांचा विजय आहे, हा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचा विजय आहे. हा देवेंद्रजींनी ज्या प्रकारे गेल्या 11 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल घडवून आणलेत त्या विकासाचा हा विजय आहे. आणि मुंबईकर जनतेनी त्यांच्या अवतीभोवती घोंगावणाऱ्या जे वादळ आहे, जे हिरवं वादळ आहे त्याला ओळखून या ठिकाणी भरघोसपणे आशीर्वाद हे भारतीय जनता पार्टी महायुतीला दिले. त्यामुळे हा हिंदुत्वाचा विजय आहे, हा विकासाचा विजय आहे, हिंदुत्वाचा विजय आहे. हा तमाम भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा हा विजय आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्यासाठी, मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राखण्याकरता आम्ही सर्वजण एकजूटपणे येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू. अच्छा, पण जे चर्चा चाललेल्या आहेत की उद्धव ठाकरे प्रयत्न करतायत पुन्हा त्यांच्या BMC मध्ये सत्तेमध्ये येण्याच्या, पाठीमागून फोन वगैरे करतायत, असं काय आहे का? बघा, या सगळ्या स्पेक्युलेशनला काही अर्थ नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाईची महायुती आहे. या महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढलो, या महायुतीमध्ये आम्ही 227 जागा लढलो. त्यामध्ये 118 जागा म्हणजे पूर्ण बहुमत, या बहुमतापेक्षा 4 जागा जास्त ह्या आमच्या महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार आहे. अच्छा, पण इतर मग कुबड्यांची आवश्यकता लागणार आहे का नाही तुम्हाला? कुबड्यांची आवश्यकता कशी लागणार? 114चा हाफवे मार्क आहे, 118 आमच्या जागा निवडून आल्या आहेत, मग कुणाच्या कुबड्याचीच आवश्यकता नाही. भाजप आपलं शिवसेनाच आकडे 118 आहे आणि त्यामुळे हाफवे पेक्षा 4 जागा जास्त या महायुतीच्या निवडून आल्यामुळे स्पष्ट बहुमत हे महायुतीला मिळालं असल्यामुळे महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल. अनेकांचा जीव जो आहे, काही नेत्यांशी मी बोललो तर त्यांचं म्हणणं होतं की अनेकाचा जीव आहे तो महापालिकेमध्ये आहे आणि त्यामुळे एनकेन प्रकरणे महापालिकेच्या या सत्तेमध्ये सहभागी होणं हे त्यांचं. आता कोणाचा जीव मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये आहे आणि कोण मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये काय करत होतं हे अख्ख्या जगाला माहिती आहे. आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये पराजय होऊनही कुठून तरी आम्ही कुठेतरी येऊ शकतो का अशा प्रकारची चाचपडताळणी काही लोक करत असतील, परंतु कुणालाही काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. महायुती भक्कम आहे, 118 जागा निवडून आलेल्या आहेत. महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल. दरवाजे तुमचे बंद आहेत बाकीच्यांसाठी? थेट नाव घेतो उद्धव ठाकरेसाठी. नरेंद्र मोदीजींच्या विकासाच्या मॉडेल बरोबर आणि देवेंद्रजींच्या प्रगतीच्या मॉडेल बरोबर ही संपूर्ण जनता तर प्रभावित झालीच आहे. विविध राजकीय पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि नेतेही प्रभावित झालेले आहेत. आणि त्यामुळे या देशाला विकसित भारत करण्याकरता, या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता, या मुंबई शहराला विकसित आणि सुरक्षित करण्याकरता सर्वांचं या विकास यात्रेमध्ये स्वागत आहे. अच्छा, ते उद्धव ठाकरेंचे पण लोक असतील तरी तुम्ही घेणार या विकास यात्रेमध्ये? असं आहे की आता तो विषय संपलेला आहे. बर, एकच मुद्दा की संजय राऊत कौतुक करतायत देवेंद्रजीचं की ग्रँड त्यांचं वेलकम झालं बाहेर दावोस मध्ये आणि कुठेतरी दिल्लीकडे आता इथून पुढचं वाटतं. हे बघा, जी व्यक्ती आज एक बोलते, सकाळी एक बोलते, संध्याकाळी वेगळं बोलते, त्यांच्याकडे काही लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे कधी कौतुक करतात, कधी खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. नेमकं त्यांच्या मनात काय त्यांनाच माहित नाहीये. अच्छा, एकच मुद्दा की एकनाथ शिंदेकडून पण काय दावा आहे का की महापौर पदासाठी किंवा असं काही? महायुती भक्कम आहे, 118 नगरसेवक निवडून आले आहेत. त्या 118 नगरसेवकांपैकी कोण महापौर होईल हा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकत्रितपणे चर्चा करून या संदर्भामध्ये निर्णय करतात. भाजपचाच होईल
का महापौर? महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल. बिलकुल महायुतीचा महापौर विराजमान होईल असं स्पष्टपणे अमित साटम यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन सत्यम सह रामराज शिंदे, NDTV दिल्ली.